राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज शरद पवारांच्या भेटीला मुंबईतल्या त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी गेले आणि एकच खळबळ माजली। कारण ही भेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल सोडून कुणालाच माहित नव्हती। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जसे की सुनील तटकरेंना जेव्हा मीडियानं संपर्क साधला त्यावेळी त्यांना एकदम गुगली केल्यासारखाच होता विषय की अचानक ही भेटगाठ का होते। दुसरीकडे राजकारणामध्ये नवे बदल होत आहेत का आणि या भेटीकडे कसं बघायचं याची चर्चा सुरू झाली। तिसरीकडे जेव्हा छगन भुजबळ ही मीटिंग करून आले परत आणि मीडियाला सामोरं गेले त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांची भेट सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण वादावर शरद पवारांनी मध्यस्थी करावी यासाठी मी विनंती करायला गेलो होतो। या तीन गोष्टींचे अर्थ फार वेगवेगळे आहेत। याच्यातले काही अर्थ या विषयांच्या पलीकडचे सुद्धा असू शकतात आणि एक मात्र नक्की या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार अधिकाधिक केंद्रस्थानी येत आहेत याची चाहूल देणाऱ्या या घटना आहेत। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर आपला हा कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि चर्चा का होऊ नये। ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीनं आयोजित केलेल्या मराठा ओबीसी आरक्षणाच्या विषयावरच्या सर्वपक्षीय बैठकीत ऐनवेळी न आल्यामुळे महायुतीनं खास करून भाजपनं विधिमंडळ डोक्यावर घेतलं, सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला। ते विधिमंडळ अधिवेशन संपून अजून आठवडा उलटत नाही तर त्यांच्याच पैकी एक महत्त्वाचे नेते हे शरद पवारांना भेटतात। त्या शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला, त्यांच्या महाविकास आघाडीला महायुतीचे नेते असं म्हणतात की या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि त्याचा थोडा थेट बोट शरद पवारांकडे होतं, महाराष्ट्र पेटवत ठेवायचा आहे। देवेंद्र फडणवीस तर यापुढे जाऊन म्हणाले की या निमित्तानं त्यांची विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवून दिलेली आहे। आता इतकं सगळं झाल्यानंतर छगन भुजबळ शरद पवारांना भेटतायत, मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काढतायत, तर याचा अर्थ कसा काढायचा आणि त्याचे 5 अर्थ काढायचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यातले 2-3 अर्थ हे अर्थातच मराठा ओबीसी आरक्षणाच्या या दृष्टीने असणार आहेत। कारण जर का आता छगन भुजबळ म्हणतात की आमची भेट त्या मुद्द्यावर झाली होती किंवा मी त्याच्यासाठी गेलो होतो ते मान्य करावं लागेल। आपल्याला काय माहित, आपण काही सिल्वर ओकला गेलो नव्हतो ती बैठक सुरू असताना। आता याच्या पलीकडे सुद्धा काही विषय असतील का ते मात्र आपल्याला थोडा खयाली पुलाव शिजवावा लागणार आहे, आपल्याला थोडेसे अंदाज बांधावे लागणार आहेत आणि त्याला पण ते खयाली पुलाव एकदम खयाली पुलाव नाही, त्याला अर्थ सुद्धा आहे, त्याला बेस आहे, त्याला लॉजिक सुद्धा आहे। एक म्हणजे पहिल्यांदा आपण जो विषय छगन भुजबळ म्हणाले तोच पकडून चालूया की ही छगन भुजबळांनी जी शरद पवारांची भेट घेतली ही मराठा ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं शरद पवारांनी मध्यस्थी करावी। छगन भुजबळांच्या भाषेत शरद पवार हे ज्येष्ठतम नेते आहेत महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातलं सध्याचं वातावरण जे अतिशय गंभीर होत चाललेलं आहे आणि जे खरं आहे त्यामध्ये शरद पवारांनी आता भूमिका बजावावी आणि मार्ग काढावा, तोडगा काढावा, वातावरण शांत करावं। आता छगन भुजबळांच्या भेटीकडे एका अर्थानं असं बघता येईल की विधिमंडळात जे झालं, विधिमंडळामध्ये आताचं अधिवेशन सुरू असताना याच विषयावर सरकारनं जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती ज्याला महाविकास आघाडीचे नेते गेले नाहीत आणि त्यानंतर भाजपनं आणि महायुतीनं सभागृह डोक्यावर घेतलं, त्यातून जी कटुता तयार झाली होती ती आता मागे सोडून शरद पवारांपर्यंत पोहोचण्याची गरज, कारण महाविकास आघाडीचा फेविकॉल का मजबूत जोड म्हणजे शरद पवार आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्याला म्हणतात आईस ब्रेकिंग ते करण्यासाठी छगन भुजबळ गेले असतील। हे का गेले असतील? कारण गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनानं ज्या प्रकारची दिशा घेतलेली आहे, जरांगे पाटील ज्या प्रकारे आक्रमक झालेले आहेत ते थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। सगळे सोयरे 50% ओबीसी आरक्षण, कुणबी मराठा सरसकट सगळ्या मराठ्यांना ही त्यांची मागणी, त्रिसूत्री, मी त्यांना जरांगे पाटलांची त्रिसूत्री म्हणतो। आता याच्यातून जर का मार्ग निघत नसेल, जरांगे पाटील नाव घेऊन ते एकतर म्हणतात 288 आमदारांना आम्ही पाडणार, ते जास्तीत जास्त वेळा सरकार म्हणत असले तरी ते फडणवीसांचा जास्त उल्लेख करतात। या सगळ्या गोष्टी काही एक चित्र बनवतात आणि हे चित्र महायुतीसाठी हानिकारक आहे। विधानसभेला आता जवळपास 90-95 दिवस उरलेले असताना हे वातावरण असंच वाढत राहणं, खदखदत राहणं हे महायुतीसाठी डेंजरस असू शकतं, ज्याची चुणूक आपल्याला आता लोकसभा निवडणुकांमध्ये दिसून आलेली आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा खास करून भाजपला हे असं वातावरण परवडणार नाही। आता
जरांगे पाटलांपर्यंत जाण्याचे मार्ग खूप मर्यादित आहेत. जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांना तर एकदम आउटच करून टाकलेलं आहे. जे गिरीश महाजन संकटमोचक मानले जात होते, जरांगे पाटील म्हणतात गिरीश महाजन आले की आंदोलन गुंडाळलं जातं, त्यामुळे ते आता त्यांना उभं करणार नाही किंवा ते होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आणि भाजपमध्ये सध्या या घडीला असा कोणताही नेता नाही, मराठा नेताही नाही की जो जरांगे पाटलांपर्यंत संवादाचा पूल बनू शकेल. आणि भाजप जो या महायुतीचा सर्वात मोठा महत्त्वाचा घटक आहे, त्याची अडचण अशी झाली की संवाद कसा साधायचा जरांगे पाटलांशी. महाविकास आघाडीकडे सुद्धा उद्धव ठाकरे जोरदार आहेत, त्यांचा पक्ष सध्या जोरदार चाललेला आहे, त्यांच्या बाजूने वारं आहे. पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेनेतला एकही नेता जरांगे पाटलांपर्यंतचा मध्यस्थ ठरू शकत नाही. काँग्रेसचे दोनही महत्त्वाचे नेते म्हणजे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते ओबीसी आहेत. काँग्रेस हा मराठा फेसच नाहीये आणि तशी ज्येष्ठता कुणाकडे नाहीये, त्यामुळे तोही विषय संपला. मग आता इंटरलॉक्युटर म्हणजे सरकारतर्फे इतर कोणत्याही मार्गाने, ज्याला आपण ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणतो, त्या बाबतीत जरांगे पाटलांपर्यंत पोहोचायचं कसं. आणि जरांगे पाटील ज्यांचा शब्द ऐकतील आणि शब्द नाही ऐकला तरी किमान ज्यांचं म्हणणं मान्य करतील, त्याला महत्त्व देतील, मान देतील, अशी या घडीला महाराष्ट्रातली एकमेव व्यक्ती आहे शरद पवार. आणि यासाठी मी एक धाडसी विधान असं करेन की छगन भुजबळांनी शरद पवारांना भेटीला जायचं, जरी ते म्हणत असले की हा माझा व्यक्तिगत निर्णय होता, मी गेलो, फक्त प्रफुल्ल पटेलांना कल्पना दिली होती, तरी माझा अंदाज आहे, सब्जेक्ट टू करेक्शन, जो पूर्ण चुकीचा असू शकतो, की छगन भुजबळांचं जाणं यामागे भाजप असू शकतं. छगन भुजबळांना शरद पवारांकडे पाठवणं यामागे भाजप असू शकतं. कारण या संवादाची प्रचंड निकड सध्या भाजपला आहे. आणि त्यासाठी आणि भाजपनं स्वतःहून जी काही शरद पवार आणि त्यांच्यातले वातावरण एक थोडंसं संबंध टेन्स बनवून टाकलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवरती शरद पवार ज्या व्यक्तीला एंटरटेन करतील, शरद पवार ज्यांचं म्हणणं ऐकून घेतील, अशी व्यक्ती ही ज्येष्ठतम छगन भुजबळ आहेत. कारण छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेते, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सोबत असलेले नेते आणि शरद पवारांशी चांगला घरोबा असलेले नेते, त्याच्यामुळे त्यांचा हा मुद्दा, त्यांची भेट महत्त्वाची ठरते. आता या भेटीला भाजपची मान्यता आहे का, पुढचा प्रश्न विचारला पाहिजे. गंमत अशी आहे की जे महायुतीचं सरकार सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडी आलं नाही म्हणून बोट दाखवतं, मग उद्या महाविकास आघाडीचं किंवा शरद पवारांचंही तेच म्हणणं आहे. आणि आता सुद्धा तेच चालू आहे की एकनाथ शिंदे नेमकं जरांगे पाटलांशी काय बोलले आतापर्यंतच्या भेटीगाठींमध्ये, ज्या काही विविध दौऱ्या, चर्चेच्या फेऱ्या झाल्या, कोणती आश्वासनं दिली गेलेली आहेत, कोणत्या टप्प्यावर हे सगळं आहे. आणि इतकंच नाही, छगन भुजबळ जेव्हा शरद पवारांना जातात तेव्हा हे स्पष्ट झालं पाहिजे की छगन भुजबळ नावाची एक व्यक्ती, राजकीय व्यक्ती जाऊन भेटली. राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या पक्षाची एक नेता जाऊन भेटले का महायुतीतर्फे, ज्याच्यामध्ये भाजपचा रोल आपल्याला विसरता कामा नये, महायुतीतर्फे छगन भुजबळ जाऊन भेटले होते. आणि जर का हे स्पष्ट होत नसेल तर उद्या पुन्हा शरद पवार म्हणणार की छगन भुजबळ येऊन भेटले, मला सरकारतर्फे अधिकृत प्रस्ताव काय आहे. तो प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांचा आहे, दोन उपमुख्यमंत्री आहेत आपले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यांच्याकडून आलेला आहे का. हेड ऑफ द स्टेट आमचे एकनाथ शिंदे, त्यांच्याकडून आलेला प्रस्ताव आहे का. या प्रस्तावाची काही शासकीय मान्यता आहे का. उदाहरणार्थ समजा असं असतं की एक समिती नेमलेली आहे मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी वगैरे समिती, आणि त्याच्यामध्ये शरद पवारांनी सदस्य म्हणून, अध्यक्ष म्हणून, जे काय असेल ते पद विविध तयार करता येतात, तुम्ही त्या समितीमध्ये या आणि लीड करा. आणि असं होऊ शकतं. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये केंद्रामध्ये जेव्हा सरकार भाजपचं होतं तेव्हा डिझास्टर मॅनेजमेंटच्या एका अशाच महत्त्वाच्या कामासाठी अटल बिहारींनी विरोधात असलेल्या शरद पवारांना बोलावून घेतलं होतं. त्यामुळे विरोधकांना सोबत घेता येतं. त्यामुळे शरद पवार उद्या जर का असं म्हणत असेल की हे जे काही चाललंय, तुमची अपेक्षा आहे की मी संवाद साधावा, माझी ऑथॉरिटी काय, ती ऑथॉरिटी डिफाईन करावी लागेल. आणि मग त्यासाठी छगन भुजबळांना हा प्रश्न विचारावा लागेल, जो विचारायला हवा होता की तुम्ही व्यक्ती, छगन भुजबळ नावाची व्यक्ती जाऊन भेटली, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी छगन भुजबळ जाऊन भेटले का, महायुती नावाच्या सरकारचे जबाबदार मंत्री नेते म्हणून छगन भुजबळ जाऊन भेटले. आणि हे सिद्ध करावं लागेल, हे बोलावं लागेल, हे सांगावं लागेल. आणि त्यामुळे या भेटीला भाजपची मान्यता खूप महत्त्वाची ठरते. उद्या भाजप काय अधिकृत भूमिका घेणार, आणि भाजपची भूमिका अधिकृतरित्या सांगणार फक्त एकच व्यक्ती, देवेंद्र फडणवीस. त्यामुळे ते जर का देवेंद्र फडणवीसांचं जर का विधान, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आलं तर मग आपल्याला अधिक याच्याबद्दल बोलता येईल की नेमकं कोणत्या दिशेने राजकारण चाललेलं आहे.
एक आणखी मुद्दा असा उपस्थित होतो की हा व्यूह आहे का? मी चक्रव्यूह नाही म्हणणार, पण हा व्यूह आहे का? म्हणजे काय? जरांगे पाटील हे आंदोलन सध्या जे लीड करतात आणि मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे ते अतिशय गुंतागुंतीचं झालेलं आहे. कारण प्रत्येक आंदोलनामध्ये परतीसाठीचे जे दार ठेवावी लागतात तशा प्रकारची दारं इथे दरवाजेच नाही आहेत. जरांगे पाटील त्रिसूत्रीवर ठाम आहेत. मी म्हणालो तसं 50%च्या आत सरसकट सगळे सोयरे, मिळेल त्याला ओबीसी दाखला म्हणजे कुणबी दाखला आणि त्यामुळे मराठे सगळे ओबीसी. शरद पवारांनी त्यांच्या एवढ्या प्रदीर्घ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कालावधीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्दे फार आधीपासून निघत आलेले आहेत. गेल्या 10 वर्षात ते अधिक टोकदार झाले, पण त्याही काळात शरद पवार या विषयाशी संबंधित होते या ना त्या प्रकारे. पण शरद पवारांनी नेहमी हा विषय त्याला एक प्रकारे ज्याला आपण म्हणू की कोणताही वितंडवाद तयार होणार नाही अशाच प्रकारे बघण्याचा, हाताळण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना माहित होतं याच्यातल्या पॉलिटिकल कॉम्प्लिकेशन्स, राजकीय गुंतागुंत काय असेल, कायदेशीर अडचणी काय असतील, सामाजिक अभिसरणाच्या अडचणी काय असतील याची त्यांना जाणीव असल्यामुळे ती बाब त्यांनी एकतर शक्यतो त्याला स्पर्श केला नाही. आणि ज्याबद्दल शरद पवारांवरती टीका सुद्धा होते की शरद पवार स्वतः सत्तेत असताना हे आरक्षण का नाही देऊ शकले जे किमान भाजप देऊ शकला. तिथे पुन्हा एक वेगळं राजकारण येतं की शरद पवारांची नेहमीची भूमिका एक चित्र बनवण्यात आलं, मराठा स्ट्रॉंग मॅन. आणि कोणताही नेता, विशेषतः काँग्रेसी परंपरेतला नेता जो बहुसंख्याक समाजातून आला असला तरी त्याची इच्छा आपल्याला बहुसंख्याकवादी म्हटलं जाऊ नये, आपण सगळ्यांच्या बरोबरीचे आहोत असं सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे ते कदाचित झालं नसेल, पण जे काही असेल हा मुद्दा मात्र शरद पवारांसमोर नेहमी येत राहतो. आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये शरद पवार समजा आता हे मी जसं मगाशी आधीच्या मुद्द्यात म्हणालो तसं छगन भुजबळ जे काही सांगतात की तुम्ही मध्यस्थी करा, ती कोणत्या अधिकाराने करा? नुसते एक वरिष्ठ नेता म्हणजे जाऊन काही बोलणार आहेत का ते जरांगे पाटलांची? कारण उद्या जरांगे पाटील म्हणतील तुमची ऑथॉरिटी काय? शरद पवारांबरोबर मान आहे, 100% मान आहे, या आगत स्वागत आहे तुमचं, तुमची ऑथॉरिटी काय या सगळ्या बोलण्यातली? ती ऑथॉरिटी डिफाईन करण्याच्या वेळी पुन्हा कॉम्प्लिकेशन्स येतील. त्यामुळे शरद पवार उद्या यामध्ये यायचे म्हटले तरी जे मुद्दे दिसत आहेत आणि आय एम शुअर ह्याचा विचार सगळ्या बाजूने त्यांच्याकडनं त्यांच्या वतीने झाला असेल की कोणत्या परिस्थितीमध्ये शरद पवारांनी तिथे येणं अपेक्षित आहे, शरद पवार कोणता स्टान्स घेतील. कारण कोणताही स्टान्स घेतला तरी तो शरद पवारांच्या बाबतीत कॉम्प्लिकेटेड ठरू शकतो. मराठा आरक्षण द्या, तुम्ही का नव्हतं दिलं? मराठा आरक्षण देऊ नका, मराठा विरोधी आहात. मराठा आरक्षण नका देऊ, तुम्ही आता भाजप किंवा महायुतीची भाषा बोलू लागलात. मराठा आरक्षणावर काहीच निर्णय नको घेऊ म्हणजे मग पुन्हा मग घेण्याचा फायदा काय झाला? कारण मग आंदोलन तर चालू राहणार आहे. आता इथे शरद पवारांनी येणं हे जरांगे पाटलांसाठी पुन्हा कॉम्प्लिकेशन्स तयार करणार आहे. जरांगे पाटलांसाठी कॉम्प्लिकेशन्स असे असतील की इतर कोणालाही जरांगे पाटलांनी फार महत्त्व न देणं हा भाग वेगळा आहे, पण शरद पवारांचा आजही वरचष्मा, एक नेतृत्वाचा वरचष्मा मराठी समाजावर, मराठा समाजावर, मराठी समाजावर, महाराष्ट्रावर आहे. आणि अशावेळी जरांगे पाटलांना तितका आक्रमक होता येणार नाही जे इतर कोणाच्याही बाबतीत होता येईल. शरद पवारांच्या बाबतीत तेवढा आक्रमक होता येणार नाही. आणि असं असताना जरांगे पाटलांची अडचण वेगळ्या कारणासाठी, कारण शरद पवारांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घ्यायची, शरद पवारांची अडचण की आपण नेमकी बाजू घेताना याचे परिणाम महायुती, महाविकास आघाडी आणि त्याच्या परसेप्शन बद्दल काय होणार महाराष्ट्रामध्ये, तोही विचार करावा लागणार आहे. मदतीला जात असताना ज्या अडचणी स्वतःहून तयार करण्यात आलेल्या त्याच्यामध्ये आपण नेमकं जाऊन काय करणार, त्यामुळे तो शरद पवारांना तोही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा व्यूह आहे. आणि ज्याच्यामध्ये म्हणजे आता परिस्थिती अशी तयार झाली, आपोआप तयार झाली ती की ज्यामध्ये शरद पवारांना गमवण्यासारखं काही नाही आहे. अडचण असेल तर ती महायुतीची आहे, असलाच तर फायदा असू शकतो राजकीय महाविकास आघाडीचा. मग अशा वेळी एक असं प्रसिद्ध वाक्य कुठल्या विचारवंताने सांगून गेलेलं आहे, आपला विरोधक चूक करत असताना त्याला सुधारायला जाऊ नका, त्याला मदत करायला जाऊ नका. तुमचा शत्रू जेव्हा चूक करत असेल त्याला सुधारायला जाऊ नका, त्याला ती चूक होऊ द्या. आता असं असताना शरद पवार या अशा छगन भुजबळांच्या आमंत्रणाकडे कसं बघणार? आणि मी म्हणालो तसं की नुसत्या प्रश्न सहभागाचा नाहीये, ऑथॉरिटीचा आहे, परिस्थितीचा आहे. त्याच्याने एक चेन रिॲक्शन तयार होणार. शरद पवार आले की सगळा विषय हा आत्ता जो महायुती आणि आरक्षण आणि जरांगे पाटील आहे तो त्याच्याऐवजी महायुती, महाविकास आघाडी बाजूला गेले. आता शरद पवार सरकार प्रयत्न करतंय, सरकार म्हणाले शरद पवारांनी एक इंडिव्हिज्युअल म्हणून याच्यामध्ये लक्ष घालावं. शरद पवार आता लक्ष घालतायत, त्यांच्याकडे तशी ऑथॉरिटी काही नाहीये. जरांगे पाटलांसमोर प्रश्न, शरद पवारांना मान द्यायचा आहे पण ऑथॉरिटी नसलेले शरद पवार आहेत. आरक्षण कोण देणार आहे? केंद्र शासन, राज्य शासन.
त्यामुळे हा व्यूह आहे का, हा माझा या निमित्तानं तिसरा प्रश्न आहे. चौथा प्रश्न आहे आणि तो अगदी वेगळा. मी मगाशीच म्हणालो होतो आरक्षणाच्या पलीकडचे याचे सुद्धा कारण असतील. आपण एक गृहीत धरतोय की छगन भुजबळ गेले होते जरांगे पाटलांच्या विषयासाठी. तो विषय मांडला गेला असेल, नाही म्हणत नाही मी, पण हा एकमेव विषय असेल याची काय गॅरंटी. महाराष्ट्रातली बदललेली परिस्थिती पाहता हे अनेकांनी बोलून झालेलं आहे की, आणि आपल्यालाही कल्पना आहे शेवटी रक्ताची नाती आहेत, अजित पवार पवार कुटुंबातले घटक आहेत. अशा वेळी या बदललेल्या परिस्थितीमध्ये जर का काही चित्र बदलणारं असेल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, सध्या काही सर्वे वगैरे पण झाले महाराष्ट्रामध्ये, आकडे मवियाला फेवरेबल आहेत, महायुतीला तितके फेवरेबल नाही आहेत. असं असताना आणि मला कोणतेही असं विधान नाही करायचं की अजित पवार जाणार आणि त्यासाठी मध्यस्थी करायला छगन भुजबळ गेले होते, असं काही होणार नाही, मला नाही वाटत. पण जर का परिस्थिती बदलणार असेल तर सत्तेच्या सोबत असणं, आणि मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओजमध्ये म्हणालेलो की अजित पवार नेहमी म्हणत आलेले आम्ही भाजपसोबत विकासाच्या मुद्द्यावर आहोत. स्वतः फडणवीस किंवा महायुतीचे नेते सुद्धा मान्य करतात की शिवसेना शिंदेशी शिवसेनेशी आमचे भावनिक नाते आहे, हिंदुत्वाचं नातं आहे, पण अजित पवारांशी आमचं विकासाच्या मुद्द्यावर त्या अर्थाचं नातं आहे. मग उद्या आता महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, मतदारसंघाचा विकास करायचा आहे, तर अजित पवार असं एक विंडो ओपन करतायत का या निमित्तानं. छगन भुजबळांना पाठवणं ही एक प्रकारे ती दार किलकिलं करण्याचा प्रयत्न होता का, सिल्वर ओकचं दार किलकिला करण्याचा प्रयत्न होता का. मला आठवतं अजित पवार जेव्हा पहिल्यांदा त्यांचं बंड झालं होतं आणि ते अगदी 1-2 दिवसाचं राहिलं होतं आणि त्यानंतर अजित पवार पळत पळत सिल्वर ओकवरती कसे गेले होते, ती दृश्य खूप मीडियामध्ये चालली होती. तो खरंच तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न आहे का छगन भुजबळांच्या माध्यमातून, ते बघावं लागेल. एक प्रकारे ही अजित पवारांसाठीच्या राष्ट्रवादी करता असोसिएशन मर्जर नव्हे, अजित पवार परत येणं नव्हे, पण एकत्र येण्याच्या दृष्टीने शरद पवारांपर्यंत संवादाचा पूल बांधण्याचा हा प्रयत्न होता का छगन भुजबळांचा जाणं, हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि पाचवा मुद्दा अतिशय वेगळा मुद्दा. हे सगळं होत असताना मी जसं म्हणालो की भाजपमध्ये तसा मला कोणी मोठा मराठा नेता बघायला मिळत नाहीये की जो या मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये चेहरा म्हणून उभा राहील. पण मग अजित पवार काय आहेत. शरद पवारांनी सर्वसमावेशक राजकारण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना नेहमी मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून म्हटलं गेलं. अजित पवार स्वतः आता साठीच्या घरात आहेत, साठी उलटलेले नेते आहेत. इतक्या वर्षानंतर अजित पवारांचा सामाजिक पाया कोणता आहे. खरं आहे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा त्यांना मत देतो का, देतो. बारामतीतला मराठा देतो का, देतो. बाकीच्याही समाजातले नेते देतात. पण जसं शरद पवारांचा एक चेहरा मराठा स्ट्रॉंगमॅन असा झाला, प्रश्न असा आहे छगन भुजबळांना सत्तेत नसलेल्या शरद पवारांकडे जावं लागतं मराठा ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, तसं त्यांना आपल्याच पक्षाचे नेते म्हणजे जे की अजित पवार त्यांच्याकडे जावं असं का नाही वाटत. आणि इथे हा प्रश्न उपस्थित होतो अजित पवारांचा सामाजिक पाया कोणता. आज जवळपास 3-3.5 दशकांचं राजकारण अजित पवारांनी सुद्धा केलेलं आहे. महाराष्ट्रव्यापी त्यांचा पक्ष राहिलेला आहे, होता आधी सुद्धा एकीकृत राष्ट्रवादी आणि आत्ताचा वेगळा. मग या महाराष्ट्रातल्या आणि एवढ्या महत्त्वाच्या मराठा समाजाचे जे ते एक भाग आहेत स्वतः अजित पवार, त्यांचं महत्त्व काय आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहणार आहे. या प्रश्नाचं इथे उत्तर नाही, पण हा प्रश्न यासाठी की 83 वय गाठलेल्या शरद पवारांना आज या सामाजिक अभिसरणाच्या मुद्द्यामध्ये लक्ष घालायची विनंती राष्ट्रवादीचा फुटलेला फॅक्शन जो आता स्वतः राष्ट्रवादी आहे ते विनंती करतात. पण मग अजित पवार जे त्याच पिढीतून त्याच वारशातून येतात, ते अजित पवार मराठा समाजाच्या राजकारणामध्ये नेमके कुठे आहेत हा प्रश्न मात्र छगन भुजबळांना विचारायला हवा. हा प्रश्न शक्य झालं तर मला अजित पवारांना विचारायला आवडेल की तुम्ही यामध्ये सगळे कुठे आहात. तुम्ही अजित पवार म्हणून आज समाजाचे नेते वगैरे सगळं म्हणायला ठीक आहे, कोणताच नेता म्हणत नाही की मी माझ्या एका समाजाचा नेता आहे, पण शेवटी प्रॅक्टिकल असेसमेंट करायची झाली तर अजित पवार मराठा समाजाच्या राजकारणामध्ये कुठे आहेत हा प्रश्न या निमित्तानं छगन भुजबळांच्या या भेटीमुळे उपस्थित होतो. आणखी कुठले अँगल्स तुम्हाला वाटतात का की जे संभवू शकतात, त्याची काही गणित असतील का. एक चर्चा अशी सुद्धा चालू आहे की बाकी सगळं सोडून द्या, छगन भुजबळांना स्वतःलाच आता स्वतःचे पर्याय पाहिजेत. ते राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज आहेत, ते कदाचित भाजपमध्ये जातील, कदाचित ते शिवसेनेत जाऊन आपलं सर्कल पूर्ण करतील का, कदाचित ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये जातील का, कारण त्यांना तिथे जास्त कम्फर्टेबल वाटेल, कारण ती जी ज्येष्ठांची सगळी फळी तिकडे आहे, शरद पवार आहेत. आणि आत्ताचं जे मराठा ओबीसी राजकारण चालू आहे ज्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी झालेली आहे, तिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन काही मार्ग निघू शकेल असं काही त्यांना वाटतं का. आता अर्थात जेवढे विचार तेवढ्या शक्यता, जेवढ्या शक्यता तेवढ्या संभाव्यता, याचा मात्र आपण विचारच करू शकतो. तुमचे पण काही गेस्ट असतील तर जरूर सांगा, मला तुमच्या या व्हिडिओच्या खाली कमेंट्स वाचायला आवडतील. तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील, त्यासाठी बेल आयकन क्लिक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि एक्स म्हणजे ट्विटरवरती पुढारी ॲक्टिव्ह आहे. तुम्ही तिन्ही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करा पुढारीसाठी. मी स्वतः एक्सवरती आणि फेसबुकवरती ॲक्टिव्ह असतो. मला कृपया फॉलो करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज.